नमस्कार. आर्ट सर्कल रत्नागिरीच्या 30-3 वाचन बसा उपक्रमामध्ये मी अभिजित शिलार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज मी तुमच्यासमोर वाचणार आहे रमा हर्डीकर सखदेव अनुवादित रस्किन बॉन्ड आत्मरंगी या पुस्तकातील काही भाग. सुरू करण्यापूर्वी रस्किन बॉन्ड आणि या पुस्तकाविषयी थोडं जाणून घेऊया. आत्मरंगी हे आत्मचरित्र जसं नर्मविनोदांनी भरलंय तसंच ते हेलावून टाकणाऱ्या प्रसंगांनीही समृद्ध झालंय. पुस्तकातले सर्व प्रसंग आपल्या नजरेसमोर अक्षरशः उभे राहतात. रस्किन बॉन्ड यांच्या शांत आणि विलक्षण जादुई स्वभावासारखंच हे पुस्तकही भारावून टाकणार आहे. 1956 साली जॉन लेविनन रीस प्राइज तर 1993 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1999 साली पद्मश्री तर 2014 साली पद्मभूषण सन्मान त्यांना देण्यात आला. सध्या ते लँडॉर मसुरी इथं त्यांच्या मानलेल्या कुटुंबासमवेत राहतात. दरीतून हळूहळू वर येणारं धुकं आज मी जेव्हा खिडकीतून पाहतो तेव्हा मला दुसऱ्या एका धुक्याची आठवण होते. सन 1953. 1953 साली लंडनला पडलेल्या धुक्यापेक्षाही माझ्या उजव्या डोळ्याची दृष्टी हळूहळू धुसर करणारं ते धुकं मला आठवतं. फ्रेड ॲस्टर आपली टॉप हॅट आणि टेलकोट घालून नाचत असावा तसे सुरुवातीला माझ्या डोळ्यांसमोर काळे ठिपके नाचायला लागले. आता आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी डोळ्यांसमोर असे ठिपके दिसतात. पण मला मात्र कार्यालयात, रस्त्यांवर, चित्रपटगृहांमध्ये, रेस्टॉरंटमध्ये आणि माझ्या या लहानशा खोलीत असे सगळीकडे जागेपणी सतत ते दिसायला लागले. मी अगदी वैतागलो होतो. कदाचित कुपोषणामुळे असं होत असावं असं मी स्वतःला सांगितलं आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या घ्यायला लागलो. हळूहळू ते ठिपके मोठे होत गेले आणि मग एकत्रितपणे त्यांचा एक हलणारा ढगच तयार झाला. आता माझ्या उजव्या डोळ्यानं मला काहीही दिसणं जवळपास बंद झालं होतं. नशिबाने माझा डावा डोळा नीट होता आणि त्याच डोळ्याच्या आधाराने मी शेवटी एका नेत्रतज्ञाकडे गेलो. त्या डॉक्टरकडे बऱ्याच खेपा घालून बऱ्याच चाचण्या आणि तपासण्या केल्यानंतर त्याने मला सांगितलं की मला एल्स हा दृष्टीपटलाचा एक दुर्मिळ आजार झालाय. पुढच्या उपचारांसाठी आणि निरीक्षणाखाली ठेवण्यासाठी त्याने मला हॅम्स्टेड जनरल हॉस्पिटलमध्ये भरती केलं. मी महिनाभर तिथल्या जनरल वॉर्डात होतो. पण सरकारचा आणि नॅशनल हेल्थ इन्शुरन्सचा मी पाहुणा असल्यानं मला माझ्या उपचारांचा किंवा तिथल्या वास्तव्याचा काहीही खर्च करावा लागला नाही. मला कार्टिसोनची इंजेक्शनं डोळ्यात घ्यावी लागायची आणि माझी रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याच्या दृष्टीनं मला खास आहार देण्यात येत होता. कारण माझा अंदाज बरोबर होता. कुपोषणामुळेच मी आजारी पडलो होतो. आधीच वर्षभर मी मार्स बार चॉकलेट, बीन्स ऑन टोस्ट, चीज सँडविचेस आणि क्वचित कधीतरी मांसाहार आणि भाज्या असलेलं रेस्टॉरंटमधलं जेवण एवढंच खात असतो. मी आयुष्यात कधी नव्हतो इतका हडकुळा झाला होतो आणि आता मात्र मला चांगल्या भरपेट जेवणासोबत गिनेस म्हणजे एक प्रकारचं सौम्य मद्य, त्याची एक बाटली देण्यात येत असे. त्यामुळे इतर रुग्णांना माझा हेवा वाटायचा आणि मी बरा झालोय. आता मला पटकन खडखडीत बरं करण्यासाठी हे सगळं दिलं जात होतं आणि मी बरा झालो. गिनेस पिता पिता मी राणीला मनोमन दुवा द्यायचो. पण खरं तर मी मजूर पक्षाला दुवा द्यायला हव्या होत्या, कारण त्यांचं सरकार नुकतंच सत्तेतून बाहेर गेलं होतं. हॅम्स्टेड जनरल मधल्या त्या दिवसांमध्ये मी एक कथा लिहिली आणि बरीच पुस्तकं वाचून काढली. तिथे रोज सकाळी ट्रॉलीवरून माझ्यासाठी वाचायला पुस्तकं यायची. जोसेफिन टेच्या गुप्तहेराच्या कादंबऱ्या मी पहिल्यांदाच वाचल्या आणि रॉबर्ट पेनने लिहिलेलं बुद्धावरचं एक पुस्तक सुद्धा वाचलं.
त्यामुळे माझ्या परिस्थितीकडे काहीशा तटस्थपणे पाहायला मला मदत झाली. फुलं घेऊन डायना आली. माझी घर मालकीण केक घेऊन आली. माझ्या कार्यालयाचा माझा मॅनेजर पगाराचं पाकिट घेऊन येऊन गेला. असे सगळे मला भेटून गेले. त्या महिन्याभरात मला कसलाच खर्च करावा लागला नाही. त्यामुळे मला 20 पाऊंड, हो 20 पाऊंड साठवता आले. माझी दृष्टी काहीशी सुधारली. डोळ्यांपुढे दिसणारा तो ढग विरळ झाला, पूर्णपणे गायब मात्र झाला नाही. आजही मला माझ्या उजव्या डोळ्यानं फारसं नीट दिसत नाही. मात्र जोवर माझा डावा डोळा आणि माझा लिहिता हात शाबूत आहे तोवर मी स्वतःला नशीबवानच समजेन. किंबहुना ती दैवाची कृपाच आहे असं म्हणेन. हॅम्स्टेड हॉस्पिटलमध्ये माझ्याच वॉर्डात जॉर्ज नावाचा तिशीचा एक माणूस होता. माझं झाकोळलेलं आयुष्य खरं तर जॉर्ज आणि त्याच्या मित्रमैत्रिणींमुळे उत्साहवर्धक झालं आणि माझ्या आयुष्यात ह्यू आली. खरं तर थान या तिच्या भावानं माझी तिच्याशी ओळख करून दिली. थानशी असलेली माझी मैत्री तुटण्याआधी त्यानं व्ह्यू फ्युऑंगशी माझी ओळख करून दिली होती. 19-20 वर्षांची लहानशा चणीची व्ह्यू सुंदर गोड हुशार होती. ती काहीतरी शिकायला लंडनमध्ये आली होती आणि एकटीच राहायची. अशी तरुण मुलं नक्की काय शिकत असायची हे माझ्यासाठी कोडच होतं. कारण त्या सगळ्यांना कायम कितीतरी वेळ मोकळा असायचा. नशीब व्ह्यूनं मला इंग्लिश शिकवायला तरी सांगितलं नाही. तिला भेटणाऱ्या प्रत्येक माणसाला मोहित करण्या इतपत तिचं इंग्रजी चांगलं होतं. खरं तर एरवी माझ्या वयाच्या मुलींसोबत मी फार लाजरा अवघडलेला असायचो. पण व्ह्यूच्या सहवासात मला एक मोकळेपणा वाटायचा, सहजता जाणवायची. तिला बागांमध्ये आणि सार्वजनिक उद्यानांमध्ये फिरायला जायला खूप आवडायचं, म्हणून मी आनंदाने तिच्या सोबत जायचो. एकदा प्रिमरोज हिलवर तिने माझा हात हातात घेतला आणि तो अनंत काळापर्यंत तसाच तिच्या हातात होता असं मला भासलं. अर्थातच मी तिच्या प्रेमात पडलो. अशा उघड प्रेमाची आणि माझ्या सहवासाची इच्छा याआधी कोणत्याच मुलीने व्यक्त केली नव्हती. ती खरंच फार छान मुलगी होती आणि मी तिच्या प्रेमात आकंठ बुडालो होतो. पण बरेचदा मी काही गोष्टी अति करायला जातो किंवा प्रेमात वेडा होऊन वाहवत जातो आणि मग सगळेच बिघडवून टाकतो. काही गोष्टी जरा कमी गंभीरपणे कशा घ्याव्यात, माझ्या भावनांच्या उत्कटतेच्या अतिरेकानं समोरचा घाबरून जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी आणि समोरच्याकडून काही अपेक्षा कशा ठेवू नयेत या गोष्टी मी अखेरीस स्वतःला शिकवल्या. पण त्यासाठी बरीच वर्ष जावी लागली. तिला यापुढे मी नको होतो किंवा माझं प्रेमही नको होतं हे तर उघडच आहे. तसंही पूर्वी तरी तिला ते हवं होतं की नाही माहिती नाही, पण तरी मी प्रयत्न करत राहिलो. प्रेमात पागल होऊन पाठलाग करणाऱ्या एखाद्या स्टॉकर सारखा मी वागत होतो की काय? त्यावेळी माझ्या मनात हा विचार आला नाही, पण नंतर त्या दिवसांचा विचार करताना मला जाणवलं की मी तसाच काहीसा वागत होतो. त्यानंतर काही दिवसांनी तिच्याकडून मला एक पोस्टकार्ड आला. ती तिच्या बहिणीसोबत पॅरिसमध्ये होती आणि कदाचित त्या व्हिएतनामला परत जाणार होत्या. तिनं तिच्या आयुष्याबद्दल जे काही ठरवलं होतं
त्यात अर्थातच मी कुठेच बसत नव्हतो. तिच्या देशात माझ्यासाठी काहीच भवितव्य नव्हतं आणि माझ्यासोबत राहण्यात तिला काही भविष्य दिसलं नसणार. मी तिला विसरायचा खूप प्रयत्न केला, पण ते तितकं सोपं नव्हतं. शी हेल्ड माय हँड ऑन प्रिमरोज हिल. I love her then and love her still. Although she had sworn we never would part, she went away with the shreds of my heart. But I love her then and love her still. And I see her still climbing up Primrose Hill. तिने माझा हात हातात घेतला प्रिमरोज हिलवर. तेव्हाच मी प्रेम करू लागलो तिच्यावर आणि अजूनही करतो. तिने घेतली होती शपथ आपण कधीच नाही होणार वेगळे. तरी ती निघून गेली आणि माझे हृदयाचे झाले तुकडे तुकडे. पण माझं तिच्यावर प्रेम होतं तेव्हाही आणि आहे अजूनही. आणि प्रिमरोज हिल चढताना येते ती माझ्या डोळ्यांसमोर अजूनही. जर ह्यू सारखं कोणीतरी अधूनमधून माझा हात हातात घ्यायला जवळ असतं तर असं आयुष्य सुसह्यही झालं असतं. मात्र आता खरोखरच भारतात परतण्याचा विचार मी गांभीर्याने करू लागलो. तिकडचे भारतीय विद्यार्थी, माझी आई, भारतातले माझे मित्र यांना जेव्हा मी माझा मनोदय सांगितला तेव्हा त्यांनी सगळ्यांनीच भीतियुक्त आश्चर्य व्यक्त करून माझं मन वळवायचा प्रयत्न केला. मला केवळ एकटं आणि अपयशी वाटत होतं म्हणून घरी परतायचंय, तर इतकं सगळं करून मुळात इंग्लंडला जाण्याचा फायदाच काय, असा त्यांचा सवाल होता. घर तेच मला चुंबकासारखं खेचत होतं. हे घर म्हणजे माझ्या आईचं, माझ्या सावत्र वडिलांचं घर नाही हा. तर संपूर्ण भारत मला माझ्या घरासारखा वाटत होता. तिथे अपयशी तरुण म्हणून राहायलाही मला काही वाटलं नसतं. कुणीतरी भारताला पश्चात्तापांची भूमी म्हटलंय, पण माझ्यासाठी तरी ती स्वीकाराची भूमी आहे. ब्रिटिश वसाहतवादाच्या काळात इतरांहून वेगळ्या पडलेल्या, चुकून जन्माला आलेल्या माझ्यासारख्याला भारतातल्या रस्त्यांवर, चहाच्या दुकानात आणि डेहराच्या रस्त्याकडेच्या ढाब्यांमध्ये सहजतेने स्वीकारलं गेलं होतं ना. मला काही एखादा महाल नको होता किंवा डोंगर माथ्यावरची प्रशस्त हवेली नको होती. मला फक्त माझी जुनी लहानशी खोली परत हवी होती, बस. लंडन सोडलं तेव्हा मी काहीसा निराश झालो. मात्र लाल समुद्र पार केल्यावर जसजशी तापमानात वाढ झाली तशा माझ्या चित्तवृत्तीही उल्लसित झाल्या. प्रवास संपून मुंबईला उतरताना मी फारच आनंदात होतो. तिथून दिल्लीला आणि पुढे डेहराला जाताना मी जास्तच खुश झालो. जहाज प्रवासाला मला साधारण 40 पाऊंड लागले. आणखी तितकीच रक्कम माझ्यापाशी साठवलेली होती. तेवढे पैसे मला महिनाभर किंवा कदाचित 2 महिने पुरले असते आणि त्याच्या पुढचा विचार करायला मी धजावतही नव्हतो. माझं आयुष्य म्हणजे अनेक सुरुवातींची गाथा आहे, असं मला कधी कधी वाटतं. पहिल्यांदा गोष्टी मनासारखं न घडणं, अपयश, मग पुन्हा मला उमेद देण्याकरता मिळालेलं एखादं लहानसं यश, मग तिथून पुन्हा पुढच्या अपयशाकडे प्रवास, असं माझं आयुष्य घडत गेलं. सुरुवातीला मला डॅडींच्या मृत्यूचं सत्य पचवावं लागलं, स्वीकारावं लागलं. त्यानंतर माझ्या सावत्र वडिलांच्या घरात माझी स्वतःची ओळख निर्माण करायला लागली. त्यानंतर जर्सीमधल्या पूर्णपणे अनोळखी वातावरणात नवी सुरुवात करण्यासाठी मी गेलो. लंडनमध्ये मला पुन्हा नव्यानंच सुरुवात करायला लागली. लहान लहान गोष्टीत यश मिळालंही, पण त्याचा कुठेच मोठा फायदा झाला नाही. आणि आता मी पुन्हा भारतात परतत होतो.
इथेही मला पुन्हा नव्यानंच तर सुरुवात करायची होती. तसाही मी कोण होतो? माझ्या बाबांसारखा इंग्लिश, माझ्या आईसारखा अँग्लो इंडियन, की माझ्या सावत्र वडिलांप्रमाणे आणि माझ्या भावांप्रमाणे पंजाबी भारतीय, की शरीराने आणि मनानेही लंडनला स्थायिक झालेल्या माझ्या बऱ्याच मित्रांसारखा लंडनचा भारतीय होतो मी. असो, मी भारतात परतलो होतो आणि माझा इतरत्र कुठेही जाण्याचा कोणताही इरादा नव्हता. या भूमीमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळी पाळंमुळं असलेले लोक होते की मी आहे तसंच स्वतःला स्वीकारायचं ठरवलं. मी संपूर्ण भारतीयच होतो. मग मला अल्पसंख्याक म्हणून मी गणलो गेलो तरी मला त्यात ना नव्हती. मी नेहमी खूप आशावादी असतो. त्यामुळे मी फक्त लिखाण करून माझा उदरनिर्वाह करू शकतो असा विश्वास मला वाटत होता. खरं तर माझ्या आजूबाजूला कोणीच असं करताना मात्र दिसत नव्हतं. तरीही पण मी राहणार कुठे होतो? माझ्या आईनं आणि सावत्र वडिलांनी जरी माझं घरी पुन्हा स्वागतच केलेलं असलं तरी त्यांची आधीपासूनच दिल्लीला जाण्याची तयारी सुरू झालेली होती. माझ्या सावत्र वडिलांचा धंदा पुन्हा बुडीत निघाला होता आणि ते दिवाळखोरीत निघाले होते. त्यांचं वर्कशॉप बंद पडलं. अनेक लोकांची कर्ज त्यांच्या डोक्यावर होती आणि आयकर विभागाकडूनही त्यांच्या मागे जोरदार तगादा लावला जात होता. दिल्लीत गाड्यांचा व्यवसाय असणाऱ्या त्यांच्या एका जुन्या मित्रानं त्यांना तिथे व्यवस्थापकाची नोकरी देऊ केली आणि ती त्यांनी आनंदाने आणि शहाणपणा दाखवून स्वीकारली देखील. माझी आई आणि माझे सावत्र वडीलच असे आर्थिक अडचणीत असल्यानं मी त्यांच्याकडून कोणत्याच मदतीची अपेक्षा करू शकत नव्हतो. तसंच त्यांची मदत करण्यासारखी माझीही परिस्थिती नव्हतीच. मी त्यांच्यासोबत दिल्लीला चलावं असं त्यांनी सुचवलं. पण पण मी काही दिल्लीला राहण्यासाठी भारतात परत आलो नव्हतो ना. मला निदान काही काळ तरी डेहरातच राहायचं होतं. मला माझ्या जुन्या मित्रांचा सहवास हवा होता आणि नवे मित्रही जोडायचे होते. त्यावेळी कमला नावाच्या एका मुलीच्या प्रेमात मी खुळावलो होतो. पहाडी भागातली कमला. आमच्या घराच्या मागच्या बाजूला आपल्या आई वडिलांसोबत राहायची. जिन्यात वगैरे भेटल्यावर आम्ही हसून एकमेकांची विचारपूस करायचो, गप्पा मारायचो. आम्ही एकमेकांना खूप खूप दिवसांपासून ओळखतोय असंच मला वाटायचं. पण गावाबाहेर जमीन असलेल्या एका वयस्कर विधुराशी तिचं लग्न आधीच ठरलं होतं. कमलाचं कुटुंब गरीब असल्यानं हे लग्न कुटुंबाच्या आर्थिक हितासाठीच ठरवण्यात आलं होतं. माझ्यापाशी ना जमीन जुमला होता ना उज्ज्वल भविष्याची खात्री होती. त्यामुळे मी तिच्या परिस्थितीबद्दल काहीच करू शकत नव्हतो. लग्न होऊन ती सासरी गेल्यावर मी तिच्या धाकट्या भावाशी मैत्री केली आणि त्याच्यामार्फत अधूनमधून तिला माझ्या शुभेच्छा कळवत राहिलो. पण आता ती एक खूप जुनी स्मृती म्हणून माझ्या मनात उरली. पण एखाद्या वृक्ष खडकावर उगवलेल्या निळ्या रानफुलाप्रमाणे तिची आठवणही झळाळतीये. साधारण 35च्या काळात माझ्यातला पूर्वीचा अस्वस्थपणा कमी होत गेला आणि फारसे पैसे मिळत नसले तरी मी नियमितपणे लिखाण करायला लागलो. भारतात इंग्रजी प्रकाशकांना फक्त पाठ्यपुस्तकं छापण्यात रस होता, तर वर्तमानपत्र आणि मासिकं फारसा काही मोबदला द्यायची नाही. त्यामुळे माझ्या उदरनिर्वाहासाठी मला जमेल तितक्या कथा, निबंध, लेख हे सगळं लिहिणं भाग होतं. साहजिकच मी माझा जुना भक्कम टायपरायटर बडवत बसायचो. मी दिल्ली, कलकत्ता नाहीतर मुंबईला स्थायिक झालो असतो तर कदाचित कामाच्या दृष्टीने थोडं बरं झालं असतं. पण हा
हा डोंगराळ प्रदेश एव्हाना माझ्या अंगात भिनला होता. मसुरीतल्या बदलत्या ऋतूंप्रमाणे माझ्या जीवनाचा आणि लेखनाचा ताल बदलायचा. अगदी कडाक्याच्या थंडीत सुद्धा खिडकी बाहेरच्या निष्पर्ण पेरच्या फांद्यांवर बसून उल्लसित शीळ घालणारा व्हाईट कॅप रेड स्टार्ट दिसण्याची वाट बघायचो मी. त्याच्या गोड सुरावटीनं मला कवितेच्या सुरुवातीच्या ओळी सुचायच्या. शिवाय आपल्या जुन्या सायकलीवरून येणाऱ्या दूधवाल्याचीही मी वाट बघायचो. त्याच्या दुधाचे कॅन बर्फांनी भरून गेलेले असायचे. तो पाण्यात गाईच्या दुधाची भेसळ करून मला विकायचा आणि मला गडवाली प्रेमगीतं शिकवायचा. मी म्हातारा होत गेलो तशी माझ्या लिखाणाला जास्त मागणी येत गेली. लोक मला ओळखायला लागले, माझी सही मागायला लागले. कधी कधी मार्क ट्वेन, मार्क टली, रुडयार्ड किपलिंग यांनी लिहिलेल्या पुस्तकांवरही. मला वाटतं की तुम्ही एखादी गोष्ट 50-60 वर्ष सातत्याने करत राहिलात की तुमच्याकडे बरंच साहित्य जमतं. मग ती चित्र असोत, घड्याळ असोत, माकड टोप्या असोत की पुस्तकं. आणि मग तुमचं काम लोकांच्या नजरेत भरतंच. तुमच्या चिकाटीचं फळ तुम्हाला मिळतंच. जे लोक पैसे कमवण्यासाठी सतत काम करतात ते श्रीमंत होतात आणि जे स्त्री पुरुष दिवस रात्र सत्तेच्या किंवा प्रसिद्धीच्या मागे लागतात ते आपलं ध्येय साध्य करू शकतात. आणि जे लोक कला किंवा अध्यात्म अशा गहिऱ्या ध्येयासाठी काम करतात त्यांनाही शेवटी हवं ते मिळतंच. आपण पुरेसा काळ जर एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन ते काम केलेलं असलं तर ती आपल्याला मिळतेच. भले ती मिळेपर्यंत आपल्या दृष्टीने ती निरुपयोगी झाली असली तरी. मला कधीही प्रसिद्धीची आकांक्षा नव्हती. तसंच यशाच्या शिखरावर पोहोचलेला एकांडा दांभिक माणूस होण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. मी आता पैशाचा तिरस्कार करत नाही, पण माझ्या आणि माझ्यावर अवलंबून असलेल्यांच्या गरजा भागवल्या गेल्यानंतर मला पैशांमध्ये फारसा रस नसतो. मला सगळ्यात जास्त आनंद मिळतो तो कागदावर पेन उमटवून. माळरानावर फुललेलं एखादं डॅन्डेलियनचं फूल, मी ज्याच्या प्रेमात पडलो तो मूकबधीर लहानगा मुलगा, सामान्य लोकांची सुखदुःख, त्यांचे कष्ट आणि आपण कधी कधी ज्या विचित्र हास्यास्पद परिस्थितीत सापडतो त्यांच्या गोष्टी, अशा सगळ्यांविषयी लिहायला मला आवडतं. मी जे लिहिलं ते माझ्या लहान थोर सगळ्या वाचकांना आवडलं हे माझं भाग्य. तुम्ही एकाच जागी खूप काळ राहिलात तर वर्ष नकळतपणे सरतात. ऋतुचक्र फिरत राहतं आणि झाडं, डोंगरावरची घरं फारशी बदललेली जाणवतच नाहीत. अर्थात मुलं लहानाची मोठी होतात आणि मध्यमवयीन लेखक म्हातारे होतात. मी 40-50 वर्षांपूर्वी जितकं लिहायचो जवळपास तितकंच अजूनही लिहितो. पण मी जुना टाईपरायटर वापरणं मात्र सोडून दिलंय आणि आता पुन्हा हातानं लिहायला लागलोय. मी पत्र आणि पुस्तकं हातीच लिहितो. ईमेलच्या आणि मोबाईलच्या जमान्यात पोस्टकार्ड पाठवतो. मी तसा मागासलेला मनुष्य आहे आणि हट्टानं कॉम्प्युटर आणि मोबाईल वापरत नाही. माझ्यासारख्या म्हाताऱ्या कोल्ह्याला या नव्या गोष्टींशी जुळवूनच घेता येत नाही. माझ्या खोलीतल्या 2 खिडक्यांचा मला अजूनही कंटाळा आलेला नाहीये. समोरचं दृश्य बदलत नाहीये, पण ढगांचे आकार कधीच सारखे नसतात. पक्ष्यांचे सूर बदलतात, आकाशाच्या निळ्या रंगाची छटा बदलते आणि रात्र एखाद्या गर्द जांभळ्या तंबूसारखी डोक्यावर पसरलेली भासते. काही रात्री अगदी काळोख्या असतात, फक्त चमचमणारे काजवे तेवढे दिसतात. तर काही रात्री डोंगर माथ्यामागून उगवणाऱ्या पौर्णिमेच्या चंद्रानं उजळून निघतात. मग ही चंद्रकिरणं माझ्या खिडकीतून आत आधी माझ्या पलंगावर, मग माझ्या टेबलावर येतात. त्या टेबलावरच्या लाफिंग बुद्धाचा चेहरा प्रकाशमान करून जातात. या बुद्धाला चंद्रप्रकाशात जास्तच मजा वाटते की काय असं भावतं.
मानवजातीचा आणि विशेषतः माझा विक्षिप्तपणा पाहून तो सहिष्णुपणे स्मित करतोय असं वाटतं. पण आणखी वेडेपणा करायला, लिहत राहायला आणि कथा गोष्टींचा संग्रह वाढवत ठेवायला तो मला उद्युक्त करतो. मी एखाद्या दुकानदारासारखा आहे. तो धान्य साठवतो आणि मी शब्द. एवढाच काय तो फरक. अजूनही शब्द विकत घेणारे लोक आहेत आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत मी त्यांच्या जीवनात आनंदाची तिरीप आणत राहू शकेन अशी मी आशा बाळगतो. भारतीय असणं आणि तसं वाटणं याचा तुमच्या जन्मस्थळाशी किंवा धर्माशी काहीही संबंध नसतो. शाळेत असताना मी कोण आहे किंवा कुठला आहे याविषयी माझ्या मनात कोणतीच ठाम संकल्पना, कल्पना, जाणीव काहीच नव्हतं. 1951 साली 17व्या वर्षी मी भारत सोडून गेलो तेव्हा माझ्या प्रथम लक्षात आलं की मी अंतर्बाह्य भारतीयच आहे आणि मी दुसरा तिसरा कोणीच असू शकत नाही. मी काही माझ्या कुटुंबाखातर परत आलो नाही, तर या भूमीनं आणि माझ्या देशातल्या प्रत्येक गोष्टीनं जणू मला परत बोलावलं. भारतानंच मला घडवलंय. मी या देशावर प्रेम करत आलोय आणि या देशानंही मला तितकंच तसंच प्रेम दिलंय. भारताच्या विस्तीर्ण भूमीच्या एका लहानशा टेकडीवरच्या लहानशा घरात मी या आत्मचरित्राच्या शेवटच्या ओळी लिहितोय. दुपारच्या शांततेत लँडोरच्या उत्तरेच्या उतारांवरचे देवदार पहारेकऱ्यांप्रमाणे उभे आहेत. एप्रिल संपत आलाय. ओकला आणि हॉर्स चेस्टनटला नवीन पालवी फुटली आहे. हवेत एक प्रकारची कोवळीक आहे जी आजच्या जमान्यात फारच दुर्मिळ होत चालली आहे. पृथ्वी अजूनही सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतेय. जग पुन्हा संकटात आहे. मात्र माझ्या खिडकीतला रातकिडा मला अजूनही आशावादी वाटतो. हा एकटा कोल्हा अजूनही मधून मधून नाचतो बरं का. पण 83व्या वर्षी तो पूर्वी इतका चपळ राहिलेला नाही. तुम्ही म्हातारे, जीर्ण, पिकलेल्या केसांचे आणि झोपाळू होता तेव्हा सोबतीला कुणीतरी असणं चांगलं असतं. आणि या बाबतीत या आज्ञेय वाद्याला देवांचा आशीर्वाद लाभलाय. मला अजूनही एकांत प्रिय आहे. पण तरी रात्री मला निजवायला कुणीतरी माझ्या जवळ असल्याची भावना मला छान वाटते. माझ्या लिखाणाबद्दल बोलायचं तर ते वाहत्या ओढ्यासारखं आहे. कारण माझ्या स्मृतींना कसल्याच सीमा नाही आहेत. हे पुस्तक पूर्ण होत आलेलं असताना मला जाणवत आहे की काही महत्त्वाच्या लोकांबद्दल, घटनांबद्दल लिहायचं राहून गेलंय. पण शेवटी हा खाजगी वृत्तांत आहे आणि बिनमहत्त्वाच्या लोकांमुळेच माझं जीवन एक व्यक्ती आणि लेखक म्हणून समृद्ध झालंय. तसंच एक व्यक्ती आणि लेखक म्हणून असणाऱ्या माझ्या मर्यादाही मला माहिती आहेत आणि मला वाटतं की माझ्याकडे असलेल्या गुणांना मी माझ्या परीनं पूर्ण न्याय द्यायचा प्रयत्न केलाय. कधी कधी अपयश येणं चांगलं असतं. तुम्हाला जे सगळ्यात जास्त हवं असतं ते गमावणं कधी कधी चांगलंच. तसंच कधीतरी दुसरा नंबर आलेलाही बरा असतो. आणि भविष्याचं काय, ते तर इतकं बिनभरवशाचं आहे की त्याच्याबद्दल चिंता करण्यात काहीच अर्थ नाही. एक दीर्घ आणि बऱ्यापैकी समाधानकारक आयुष्याची ही संध्याकाळ आहे. लँडोरमध्ये रात्र होण्याच्या बेतात आहे. क्षितिजावर एक धुसर, पिवळट, तांबूस प्रकाश भरून राहिलाय. खाली गावांमध्ये जर्दाळू पिकायला आलेत.
एक लहान मुलगा सकाळीच माझ्यासाठी कच्चे जर्दाळू घेऊन आला होता. अजून आंबट, तुरट, पण परिपक्वतेची हमी असलेले. खरं तर जर क्षेपणास्त्रांपेक्षा या जर्दाळूंना अधिक प्राधान्य देण्यात आलं तर जग अधिक सुंदर होईल अशी आशा करायला हरकत नाही. मला भीती वाटते की राजकारणाने आणि विज्ञानाने आपला घात केला आहे. पण खिडकीवरचा रातकिडा मात्र अजूनही गातोय. धन्यवाद. मंजुल प्रकाशन प्रकाशित, रमा हर्डीकर सकदेव अनुवादित, रस्किन बॉन्ड, आत्मरंगी. हे पुस्तक जरूर विकत घ्या आणि नक्की वाचा. धन्यवाद. This land is mine. This land is mine. Although I do not own it, this land is mine. Because I grew upon it. This dust, this grass, this tender leaf and weather bark, all in my heart are finely blended until my time on earth is ended. This land is mine.